रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। सोलापूर शहरातील जिल्हा परिषद येथील पूनम गेट समोर विविध मागण्यांसाठी अनेक उपोषणकर्त्यांनी उपोषण केलं। आरोग्य सेवेच्या आघाडीवर तब्बल 2 दशके लढा देणारे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी आजही कंत्राटी बेड्या घालून काम करत आहेत। 14 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार 10 वर्षापेक्षा अधिक सेवा असलेल्यांना उर्वरित कर्मचाऱ्यांचे 67 संवर्गातील नियमित समायोजन तात्काळ व्हावं या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी 19 ऑगस्ट पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा बिगुल बजावला आहे। तसेच राजस्व नगर इथं संस्थेची तपासणी करण्यात यावी अशी मागणी करून तपासणी अधिकारी म्हणून संतोष दीक्षित यांचीच नेमणूक करावी अशी मागणी तक्रारदार सभासदांनी व बिगर सभासदांनी केल्यावर उपनिबंधक यांनी संतोष दीक्षित यांची दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी नेमणूक करण्यात आली। संस्थेनं दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी पत्र देऊन तक्रारदार व संतोष दीक्षित यांचे संगनमत असल्यानं निपक्षपातीपणा चौकशी होण्यासाठी दुसरा अधिकारी नेमण्यात यावा अशी मागणीही केली होती। याकरता बच्चूते व सुतार हे प्राणांतिक उपोषण करणार असून इतर संचालक चक्री उपोषण करणार आहेत। नमस्कार, मी सूरज पडवळकर। मी मागील 3 ते 4 महिने झालं सांगोल्यातील सराईत गुन्हेगार आणि गुटखा माफिया दिलीप रामचंद्र मस्के या अटक व्हावी या मागणीसाठी वारंवार अर्ज आणि उपोषण करत आहे। माननीय पोलीस निरीक्षक साहेब, माननीय डिवायस्कर साहेब यांच्याकडून मला नेहमी आणि वारंवार फक्त आश्वासन दिलं जात आहे। म्हणून या सदर दिलीप मस्के याला अटक व्हावी, त्याचे अवैध धंदे बंद व्हावेत आणि यासाठी मी आज पूनम गेट सोलापूर येथे बेमुदत आंदोलन करण्यासाठी बसलो। मी शिवाजी बच्चूते, चेअरमन राजस्व नगर, मी सदर संस्थेचा 1996 पासून चेअरमन आहे। या संस्थेचं नियमित लेखापरीक्षण दरवर्षी होत आहे आणि लेखापरीक्षणामध्ये ग वर्ग मिळत आहे आणि कुठलाही दोष दिलेला नाही। DDRने 31 ते 29 अखेर संस्थेची 89ची तपासणी सरकार अधिकारी श्रेणी 1 श्री धाकेदार यांच्याकडून करून घेतली आणि त्यांनी त्यांचा अहवाल 30/9/21 रोजी दिला। त्यामध्ये कुठलाही दोष नाही। तक्रारदार सभासदांनी श्री संतोष दीक्षित यांची चौकशी अधिकारी नेमणूक करावी अशी मागणी करून त्यांची नेमणूक केली आणि संतोष दीक्षित यांनी 23/6/25 रोजी अहवाल दिला। त्या अहवालामध्ये अनेक बाबी अशा आहेत की अक्षर रेकॉर्ड वेगळा आणि अहवाल वेगळा आहे। त्या अहवालामध्ये आमच्यावरती फौजदारी कारवाई करावी अशी कृती केलेली आहे, परंतु अहवाल हा बंडल अहवाल आहे, चुकीचा आहे, खोटा आहे। त्या संतोष दीक्षितवरती कारवाई व्हावी। तसेच आम्ही या अहवालाविरुद्ध जॉईंट रजिस्टर पुणे यांच्याकडे अपील दाखल केलं आहे। हे अपील म्हणजे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे। तोपर्यंत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंत कुठलीही कारवाई करू नये यासाठी आम्ही उपोषणाला बसलो। किती दिवस बसणार आहात? आमचं मिळेपर्यंत, न्याय मिळेपर्यंत। न्याय मिळेल। मी महापालिकेत स्वच्छतेचे काम केलेलं आहे। संपूर्ण भारत अभियंताची कामं, स्वच्छतेची कामं केली आहे। मी गेले 16-17 18 या कालावधी काम केले, पण आत्तापर्यंत बिलं अदा झालेले आमचे। काही बिलं मिळाले, काही बिलं राहिलेले आहे। आयुक्त साहेबांनी या विषयावर लक्ष घालून आम्हाला न्याय देण्यात यावं हे याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत आणि वारंवार अनेक वेळा पत्र दिलेले आहे साहेबांना आणि मुख्यमंत्री, राज्यपाल या सगळ्यांनाही पत्र देऊनही कुठल्याही पत्राचा दाद मिळत नाही किंवा आम्हाला न्याय मिळत नाही। व आयुक्त साहेबांनी स्वतः लक्ष घालून याच्या विषयावर आम्हाला न्याय देण्यात यावं व या विषयावर ते फाईल राहिलेली आहे आमची कार्यता मान्यता ज्यासाठी फाईल अडवली आहे ते आयुक्त साहेबांनी देण्यात यावं हे नम्र विनंती। मी सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याचे माननीय DHO सर डॉक्टर संतोष नवले सर यांचं आपल्या आंदोलनाच्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो व त्यांचे आभार मानतो की सरांनी नुसतं एक शब्द टाकल्यावर सर म्हणले की मी नेहमी येऊन जातो तुमच्याकडे। सरसुद्धा आपल्या बाजूने आहे। सर फक्त 1-2 शब्द यांना आपण मार्गदर्शन केलं तर बरं। नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत आपण सर्वजण
मला माहिती आहे 2007 पासून काही जण याच्यामध्ये काम करत आहात. तर साधारण 15 काही 17 वर्ष काम करणारे सुद्धा कर्मचारी आपल्याकडे आहेत. आणि निश्चितपणे आपण जी मागणी केलेली आहे की 10 वर्षाच्या पुढं त्यांना झालं आहे त्यांना सेवेमध्ये कायम करण्यात यावं, ही आपली मागणी अतिशय रास्त आहे. त्याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही. त्याचबरोबर जे मंत्रालयामध्ये जी मीटिंग झाली परवाची ग्रामविकास मंत्री आणि आरोग्यमंत्री, त्यामध्ये सुद्धा अतिशय सकारात्मक चर्चा आपल्या 10 वर्षाच्या पुढच्या लोकांना घेण्याविषयी झालेली. कारण मी स्वतः त्या मीटिंगला हजर होतो. 30% जागा या आपल्याला रेग्युलरमधल्या राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्या दृष्टीनेचा GR पण सरकारकडून निघणार आहे. तसेच हे सर्व करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा आपण इमर्जन्सी सेवेत काम करतो म्हणून आपलंही काही कर्तव्य आहे की आपल्यामुळे कुठल्याही हेल्थ सर्व्हिसेसला कुठल्याही प्रकारचा तडा जाणार नाही, याचीसुद्धा आपण सर्वांनी काळजी घ्यायची. तर आपल्या आंदोलनासाठी आपल्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हां नाही. आज आमच्या इथे आंदोलनाच्या स्थळी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी, आमच्या सर्वांचे लाडके अधिकारी आम्हाला इथे येऊन 2 शब्द मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल मी सर्व आंदोलनकर्त्यांकडून त्यांचे आभारी आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.